भैरवनाथ मंदिरामध्ये दानपेटी बसवण्यावरून 2 गटात जोरदार हाणामारी झाली। कोल्हापुरातील हातकणंगलेच्या कोची गावामध्ये ही घटना घडली। ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान या भैरवनाथ मंदिराला विशेष महत्त्व आहे। पंढरपुरात एका महिला सफाई कर्मचाऱ्याला 21 लाखांची लॉटरी लागलेली आहे। मनीषा वाघेला या पंढरपुरामध्ये वर्षानुवर्ष सफाईचं काम करतात। मेहतर गल्लीमध्ये त्यांचं 10 बाय 10चं घर आहे आणि आता लॉटरीच्या पैशातून छोटं घर खरेदी करणार आणि मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवलेला आहे। साताऱ्यामध्ये परिवहन कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवारांनी केलेला आहे। 8 दिवसांमध्ये कार्यपद्धती बदलली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। उजनी धरणातील अवैध मासेमारी विरोधात जलसंपदा विभाग आणि करमाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। कारवाई दरम्यान मासेमारीसाठी वापरलं जाणारं साहित्य जळून नष्ट करण्यात आलेले। दरम्यान आरोपी पळून गेलेत। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप काही महिन्यांपूर्वी उतरवण्यात आलेला आहे। मात्र पुन्हा गरुड मंडपाची उभारणी करण्यासाठी खास कर्नाटकहून सागवानी खांब मागवण्यात आलेले आहेत। हे 52 खांब अंबाबाई मंदिरामध्ये पोहोचले असून उद्या विधिवत पूजा करून गरुड मंडपाच्या कामाला सुरुवात होणार आहे।